राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारातील मान हलविता आपण आसामच्या महाराजांच्या आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजाबरोबर उभा राहिलो. मला भीतीने घाम सुटला होता. मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभ यांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने मला पहिला प्रश्न विचारला, तेवढ्याचे एवढे तर एवढ्याला किती होईल? मी गंभीरपणे उत्तर दिले, एवढ्या एवढेच. माझे उत्तर आणि राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, महात्मा आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने आपल्या पूर्वजनातील आठवणी सांगण्यात सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्त हाताने देत असे. त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणाकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करवून घेत. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत. त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजी सुद्धा फुकटच येत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीचा दानाच्या पैकपट या जन्मादान देत होता. त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो, महाराज राजगिऱ्याची भाजी किती दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्नमणी सोने आधी दान करणे तुझ्या हिताचे आहे. माझ्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपले 2 बोटे दाखवून 1 का 2 असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शविण्यास एकच बोट दाखवून खुणेने उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 मोठे दाखविली. 3 संख्या पाहताच मला दत्तात्रयांची त्रिमूर्ती आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला. विभक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मुठ बंद करून दाखवलेली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भंडारास मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातभार केले, परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे फुरसुंडीतून काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थापेक्षा पोहेच जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा यांची चव पाहू शकता असा माझा भाऊ होता. माझ्या उत्तराने राजगुरू अति प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे. हा मुक्यांचा भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती. राजगुरूंनी सांगितले, चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्रीवल्लभाचे मनोमन स्मारक करीत एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेत समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता, एकाच आम्ही म्हणजे एक, चमे म्हणजे एक म्हणजे तिस्त्रशमे म्हणजे एकाला 3 जोडले असतात 4 होतात व त्यांचे वर्गमूळ 2 होते. पंचचमे म्हणजे 4, 5 मिसळल्यास 9 होतात त्याचे वर्गमूळ 3 येते. सप्तसमी व वर आलेल्या 9 मध्ये 7 मिसळल्यास 16 येतात व त्याचा वर्गमूळ 4 येतो. नवचमे वरील 16 संख्येत 9 मिसळले असता 25 येतात व त्याचा वर्गमूळ 5 येतो. एकादशचमे म्हणजे वरील 25 मध्ये 11 मिसळल्यास 36 येतात व त्याचे वर्गमूळ 6 येतो. त्रयोदशचमे म्हणजे वरील 36 संख्येत 13 मिसळल्यास 49 येतात व त्याचे वर्गमूळ 7. पंचदशचमे म्हणजे वरील 49 संख्येत 15 मिसळले असता 64 होतात व त्याचे वर्गमूळ 8 येते. सप्तदशचमेचा अर्थ वरील 64 संख्येत 17 मिसळले असता येणारी संख्या 81 आणि त्याचे वर्गमूळ 9. नवदशचमे म्हणजे वरील 81 संख्येत 19 मिसळले असता 100 होतात व त्याचे वर्गमूळ येथे 10. एकविंशतिश्चमे म्हणजे वरील 100 या संख्येत 21 मिळविल्यास संख्या 121 होते व त्याचे वर्गमूळ येथे 11. त्रयोविंशतिश्चमे वरील 121 संख्येत 23 मिळविले असता 144 होतात त्याचे वर्गमूळ येथे 12. पंचविंशतिश्चमे याचा अर्थ वरील 144 संख्येत 25 मिसळले असता 169 होतात व त्याचे वर्गमूळ येथे 13. सप्तविंशतिश्चमे याचा अर्थ वरील 169 मध्ये 27 मिसळले असता 196 होतात व त्याचे वर्गमूळ येथे 14.
नरवंशतिष्ठमे म्हणजे वरील 196 मध्ये 29 मिसळल्यास 225 होतात व त्याचे वर्गमूळ 15 येते. 31 याचा अर्थ वरील 225 मध्ये 31 मिसळविले असता 256 येतात आणि त्याचे वर्गमूळ येथे 16. त्रयस्त्रिशमचमे म्हणजे वरील 256 मध्ये 33 मिसळले असता 289 येते. त्याचे वर्गमूळ येथे 17. माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले.